नाशिककरांना अखेर उकाड्यापासून दिलासा मिळाला। गेल्या काही दिवसांपासून 36 ते 37 अंशांच्या आसपास असलेले तापमान आणि वाढलेला उकाडा यामुळे नागरिक त्रस्त झाले होते। मात्र आज शहरात पावसाने हजेरी लावून वातावरणात गारवा निर्माण केला। या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकास कामांमुळे अनेक रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे। त्यामुळे अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली। नाशिकमध्ये गेल्या एक तासाभरापासून पावसाने हजेरी लावलेली आहे। मुसळधार पाऊस हा नाशिकमध्ये पडतोय, तर दुसऱ्या बाजूला बघितलं तर सोसाट्याचा वारा देखील हा या ठिकाणी पाहायला मिळतोय। नाशिकमध्ये पाहिलं तर यंदाच्या मोसमातील सर्वाधिक मोठं जे तापमान आहे ते नोंदवलं गेलेलं होतं। 40 पार सरासरी तापमान हे सलग नाशिकमध्ये पाहायला मिळत होतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा हा नाशिककरांना जाणवत होता। आणि एकूण जर बघितलं तर या उकाड्यापासून खरं तर नाशिककरांना काहीसा दिलासा खरं तर त्या ठिकाणी मिळतोय आणि गेल्या तासाभरापासून नाशिकमध्ये देखील जोरदार जो पाऊस आहे तो या ठिकाणी पडतोय। आपण जर बघितलं तर काही पुढील 3 ते 4 तास हे पावसाचे त्या ठिकाणी असणार असल्याचा अंदाज देखील खरं तर हवामान विभागानं वर्तवलेला आहे आणि त्यानंतर नाशिकमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे। मुसळधार पाऊस जो आहे तो नाशिकमध्ये या ठिकाणी पडत असल्याचं पाहायला मिळते। ग्रामीण भागात देखील अशीच परिस्थिती आहे। नाशिकच्या पेठ तालुका असेल त्यासोबत त्र्यंबकेश्वर या घाटमाथ्यांच्या परिसरामध्ये देखील मुसळधार पाऊस हा गेल्या तासाभरापासून पडतोय आणि एकूण जर बघितलं तर या पावसामुळे तर त्या मान्सून पूर्व पावसामुळे नाशिककरांना काहीसा उकाड्यापासून तो दिलासा देखील मिळत असल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। कॅमेरामन मंगेश सोरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। पुण्यात विश्रांतवाडी परिसरात दुपारी चांगलाच पाऊस झाला। यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। पावसामुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळाला। बीडच्या तेलगाव नित्रूड परिसरात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। दुपारी वातावरणात अचानक बदल झाला आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसला। उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळाला। काल दुपारी आणि मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं धुमाकूळ घातला। गारांच्या माऱ्यानं फळबागातदार शेतकऱ्यांना फटका बसला। बीडच्या आष्टीतील गहिनीनाथगड, चिखली यासह परिसरात झालेल्या पावसानं झोडपून काढलं। पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून चिखली गावातील दिनकर लाड यांनी केळीच्या आंतरपिकात पांढऱ्या जांभळाचं पीक घेतलं होतं। मात्र गारांसह झालेल्या पावसानं केळी बाग आणि जांभळाची बाग उद्ध्वस्त झाली। सध्या या जांभळाचा तोडा सुरू होता। बाजारात याला दर देखील चांगला मिळत होता। मात्र 24 तासात झालेल्या पावसानं केळी आणि जांभळांचं मोठं नुकसान केलं। खर्च आम्हाला 1,00,000 1,50,000 रुपये खर्च आला। आम्ही 2-1 लाखाचा रुपये आज नुकसान झालं आहे आमचा पांढऱ्या जांभळाचं। आणि आम्ही एवढे लांबून पांढरे जांभळ आणले। आपल्या मराठवाड्यात पहिला प्रयोग असेल जांभळाचा हा पांढरा, आणि तो आमचा हातातोंडाशी आलेला घास गारीनी टोटल नष्ट झाला आहे। एवढी शासनाला विनंती आहे की आम्हाला एवढी तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी ही विनंती। अकोल्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। अकोल्यातील बाळापूर तालुक्यात हिंगणामध्ये 10 एकरावरील केळीची बाग जमीनदोस्त झाली। यामध्ये अमोल नळकांडेंचं लाखोंचं नुकसान झालं। याशिवाय अकोट तेल्हारा तालुक्यातही केळी उत्पादक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। बुलढाण्यातील संग्रामपूर, शेगाव, खामगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे केळी आणि संत्रा पिकाचं मोठं नुकसान झालं। हजारो हेक्टर केळी, संत्रा बागा उद्ध्वस्त झाल्या। तर शेगाव संग्रामपूर मार्गावर झाड कोसळल्यानं शेगाव संग्रामपूर मार्ग बंद झाला। दरम्यान संग्रामपूर जळगाव जामोद मार्गावरही अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाल्यानं वाहतूक खोळंबल्याचं चित्र होतं। परभणीला वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं झोडपून काढलं। इंदेवाडीत घराची भिंत कोसळून 11 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला। दुसरीकडे गंगाखेड तालुक्यात गौंडगाव इथे पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट सुरू असताना शेत परिसरात वीज कोसळली। या घटनेत शेतकरी किरण कराळे यांचा एक बैल आणि एक गाय जागीच दगावली। वादळी वाऱ्यानं पोखर्णी रेल्वे स्टेशनवरचे पत्रे, ओव्हरहेड वायरही उडाली। सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही। नांदेडच्या अर्धापूर तालुक्याला रात्री चक्रीवादळाचा तडाखा बसला। त्यात केळीच्या बागांचं अतोनात नुकसान झालं। वादळी वाऱ्यामुळे आंबराबाद तांडा इथल्या अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले, तर पावसामुळे घरातील साहित्य भिजून गेलं। त्यामुळे अनेकांचे संसार हे उघड्यावर आले।
सोलापूरच्या करमाळा तालुक्यात पश्चिम भागातील उजनी पाणलोट क्षेत्रात गेले 2 दिवस सुरू असलेल्या वादळी वाऱ्यात केळीच्या शेकडो एकर बागा आडव्या झाल्या तर अनेक घरांवरचे पत्रे उडून गेल्याचंही समोर आलं। पोमलवाडीत भिंत कोसळून वृद्ध नवले दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला। रविवारी रात्री झालेल्या सोसायटीच्या वाऱ्यात घराची भिंत अंगावर पडून पोमलवाडी इथे जगन्नाथ नवले आणि त्यांच्या पत्नी शालन नवले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। जळगाव जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली। काल सायंकाळच्या दरम्यान अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याच्या वेळी आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी इजा झाली। त्यांच्या अंगावर हा संपूर्ण उभारलेला मंडप कोसळला आणि मोठं नुकसानही झालं। सुदैवाने या घटनेत फारशी मोठी इजा कोणाला झाली नाही। कोयना धरणाच्या जलाशयातील पाणी पातळी कमालीची घटल्यामुळे धरणाचं विस्तीर्ण बॅकवॉटर सध्या ओस पडलंय। या जलसंकटासोबतच एक ऐतिहासिक ठेवा पुन्हा एकदा समोर आला। पाणी ओसरल्यामुळे 1952 पूर्वीच्या ऐतिहासिक जुन्या कसबापेठ बामनोली गावाचे अवशेष आता उघडे पडले असून ते पाहण्यासाठी पर्यटक या परिसरात येत आहेत। या ठिकाणचा पर्यटनाचा व्यवसाय हा बोटिंग असून पाणी पातळी कमी झाल्यानं यावर परिणाम झालाय। उन्हाचा कडाका वाढत असताना धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या ही तीव्र झाली। यंदा प्रशासनानं टँकरवर अवलंबून न राहता स्थानिक जलस्रोतांचा वापर करण्याची रणनीती अवलंबली असून टंचाईग्रस्त गावांसाठी तब्बल 48 खाजगी विहिरींचं अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती आहे। मुंबईतील नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची प्रतिष्ठित 23 मजली इमारत आता महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात येणार आहे। सुमारे 1600 कोटी रुपयांची ही इमारत राज्य सरकारनं खरेदी केली असून आज हस्तांतरण प्रक्रियेला अंतिम स्वरूप दिलं जाणार आहे। आणि या पुढची बातमी आहे एसटी महामंडळाच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची। प्रवाशांना आता विनामूल्य या ठिकाणी शौचालयाचा वापर करता येणार आहे। यासोबतच नेमण्यात येणाऱ्या कंत्राटदाराकडून दिवसातून 6 वेळा यांत्रिक झाडून संपूर्ण डेपोची स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाच्या अध्यक्षांनी दिलेली आहे। प्रवाशांची वेटिंग लिस्ट कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं बुकिंग नियमात बदल करण्याचं ठरवलं। यानुसार वेटिंग तिकीट जारी करण्याची संख्या आता कमी केली जाईल। स्लीपर क्लासमध्ये जवळपास 400 तिकीटं वेटिंग श्रेणीत दिली जायची, आता केवळ 150 ते 200 पेक्षा जास्त वेटिंग तिकीटं दिली जाणार नाहीत। एसी क्लासमध्ये एकूण बर्थच्या 60% तिकीट दिलं जाईल। यामुळे वेटिंग लिस्टमधील प्रवाशांची आरक्षित डब्यात बसण्याची संख्या ही कमी होईल। अकरावी प्रवेशासाठी पहिल्या फेरीची उद्या अंतिम मुदत आहे। आतापर्यंत 12,51,259 विद्यार्थ्यांनी 11वी प्रवेशाची नोंदणी केली तर 1 जूनपर्यंत 2,52,976 विद्यार्थ्यांचे प्रवेश हे निश्चित करण्यात आलेले आहे। नाशिकच्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूल म्हणजे कॅट्स पासिंग आउट परेड आज झाली। या सोहळ्यानंतर थरारक एअर शोचं सादरीकरण करण्यात आलं। सोहळा लष्कराच्या गांधीनगर हवाई दलावर संपन्न झाला। ही परीक्षा 45वी तुकडी यासाठी होती। वैमानिकांच्या 9 महिन्याच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्याचा दीक्षांत समारंभ संपन्न होत असतो। मुख्य हेलिकॉप्टर वैमानिक, प्रशिक्षक आणि रिमोट एअरक्राफ्ट वैमानिक या 3 अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थींचा आज कार्यक्रमात सन्मान केला जाणार आहे। मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारात पुन्हा एकदा आश्चर्यचकित करणारा व्यवहार समोर आला। वरळीतील अलिशान 360 वेस्ट मधील एका फ्लॅटसाठी तब्बल 18 कोटी रुपयांच्या भाडे कराराची नोंदणी करण्यात आली। विशेष म्हणजे ही रक्कम घर खरेदीसाठी नव्हे तर केवळ 5 वर्ष भाडेतत्वावर राहण्यासाठी मोजली जाणार आहे। 27 मे 2026 या दिवशी हा करार झाला। कोल्हापूर स्थित SGG व्हेंचर्स LLPनं वरळीतल्या 360 वेस्ट बी टॉवरमधील 22व्या मजल्यावर 6,831 चौरस फूट क्षेत्रफळाचा आलिशान फ्लॅट हा भाड्यानं घेतलेला आहे।